नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत? गेली भीती मनातली? घालवायलाच पाहिजे. तिला काय ठेवून देऊन आपल्याला तिचं काय मोठं डबलं नाही होणार आहे. बिलकुल बिलकुल उडवून टाकायची भीती आज आपल्याला. मागच्या भागात आपण मंत्र शिकलो. आपण निश्चय केला, आजारी पडायला मला सवड नाही आणि मला परवडणार पण नाही आहे. परवडायचं आहे आपल्याला? नको. आपण एवढे काय मोठ्या घरातले नाही आहेत, अदानी अंबानी, की आपण ते रोग गोळा करून 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 त्यांचं काहीतरी नाही. इट्स बेटर आपल्या पायावर व्यवस्थित चालतं व्हायचं आपल्याला. आपल्या मनाचा दुबळेपणा आणि त्याच्यामुळे उद्भवणारे विकार यांना टाटा बाय बाय. एवढं सगळं आपण बघतोय मनशक्तीबद्दल. तर मन आपलं एवढं ताकदवान आहे हे सांगताना आपल्या संत कवी बहिणाबाई म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, आता होतं भुईवर मन गेलं आभाळात. आपल्या आजूबाजूला एवढा आनंद वातावरणात आणि एवढी सकारात्मकता आहे, कणाकणात भरली. पण ते स्वीकारायला आपलं मन का असमर्थ असायला हवं? नाही. दुबळेपणा सोडून द्यायचा. नाही तर सगळं सगळं व्यर्थ आहे. मला होत आहे काहीतरी, मी असाच आहे, माझं तसंच आहे. नाही. स्पष्ट नाही म्हणून टाकायचं त्याला. एकदा दृष्टी बदलली ना की तुम्ही बघा मनशक्तीत किती प्रचंड वाढ होते. इतकी. आणि मग प्रसन्न मन शक्तिशाली होतं. आणि ते काय करू शकतं माहिती आहे? मूकं करोति वाचालं पंगुं लंघति गिरिं. म्हणजे मुका भाषण देऊ शकतो सभेमध्ये आणि पंगू जो असतो तो गिरी लंघून जाऊ शकतो. आपल्याला असं व्हायचं आहे डॅशिंग, का ना कोणा काहीतरी होत आहे होत आहे होत आहे म्हटलं की ते होणार. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. तसं तर मनाची व्याख्या करणं कठीणच आहे. मन वाऱ्याप्रमाणे तरल, पाऱ्याप्रमाणे चंचल, प्रवाही, स्फोटक, दाहक, कोमल, गंभीर, शांत, निष्पाप, लबाड, आनंदी आणि भित्र पण असतं. हां, अशा विविध गुणांनी ते युक्त असतं. तसंच ते बाधक, संहारक, तारक, मारक, संरक्षक आणि उत्तेजक पण असतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्यातली जी उत्तेजकता आहे ना, ती आपल्याला मनाला सर्वत्र विहाराला आणि संचाराला सीमा ठेवत नाही. ते स्वैर होतं. रोगाचं कारण आणि निवारण दोन्ही मनात आहे. चॉईस इज युअर्स. आपला चॉईस काय असणार आहे? फ्रीडम. काहीतरी आजारपण घेऊन बसून राहिलं नको बाबा आपल्याला. आपल्या समस्यांच्या आणि रोगाचं जे कारण आहे ना आणि त्याचं निवारण आहे, तो दोन्ही मनात आहे. तर मनाला मनापासून नमस्कार. आणि आपण सबळ आणि स्वातंत्र्य भोगणारे होऊया. बरोबर? जशी हवा दिसत नाही ना, पण ती जाणवते. तिचं काही ना काहीतरी चालूच असतं आपल्या बाजूला. जेव्हा तिची गती खूप जास्ती असते ती आपल्याला मारक ठरते आणि नॉर्मल असते त्यावेळी ती आपल्याला तारक ठरते. तसं मनही दिसत नाही, जाणवत नाही, पण त्याचं कार्य अविरत चालू असतं मनाचं. शरीराला अंतर्बाह्य इंद्रिय आहेत, ती समजतात, पण अंतःकरणाला इंद्रिय काही नाही आहे. ॲनाटॉमीमध्ये मन हा प्रकार नाहीच आहे खरं तर, पण तो आहे अस्तित्वात आणि तो सगळ्या आपल्या पूर्ण शरीरावर अधिराज्य गाजवतो. मनाचे ताळे, मनाचे लाड, मनाचं कौतुक करण्यातच आपला सगळा वेळ जातो. पण तेच मन आपल्याला सबळ बनवतं आणि आपली आयडेंटिटी बनवतं. त्याच्याचमुळे न कळल्यामुळे त्याच्यावरती बरेच उहापोह आहेत, विचार आहेत आणि मग ते विचार जे आहेत त्यांच्यामुळे वादविवाद आहेत शास्त्रज्ञांच्यात. पण मन हे आहे आणि मन हे अधिराज्य गाजवणारं आहे, हे आपण कबूल करूया. योग वशिष्ठ ग्रंथात एकदा श्रीरामचंद्र कुठून तरी आलेले असतात, विदीर्ण अवस्थेत बसलेले असतात. मग ते आपल्या वशिष्ठ मुनींबरोबर ती बरीच मोठं उहापोह चर्चा करतात. मनाचे रोग, मनाचे प्रकार, मनाच्या रोगाचे प्रकार, त्याचं निदान, त्याची औषधं
ह्यावर प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर रामचंद्र मान्य करतात, प्रभू रामचंद्र, की मनाचं अस्तित्व आहे आणि ते प्रबळ आहे. त्याचप्रमाणे ना भगवद्गीतेमध्ये काय होतं, अर्जुन चंचल मनाला आवर कसा घालायचा हा त्याला प्रश्न पडलेला असतो. तो श्रीकृष्णाबरोबर बरीच चर्चा करतो आणि मग त्याचं निवारण कसं करायचं चंचल मनाचं, त्याला जागेवर कसं, वठणीवर कसं आणायचं. अभ्यास आणि वैराग्य या दोन्हीच्या द्वारे मन आवरता येतं. आवरलेलं मन हे नेहमीच सबळ आणि गतिशील असतं, सकारात्मकता येते त्याच्यात बरीच. अभ्यास आणि वैराग्याद्वारे आवरलेलं मन जे आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला अंतर्मनात अनेक पटींनी ज्या घडामोडी चाललेल्या असतात आणि त्यामुळे येणारं भावना दडपून ठेवतो आपण, त्याच्यामुळे आपल्याला रोगराई निर्माण होते शरीरात, त्यावर मात करता येते. बाह्यमनापेक्षा ना नेहमी अंतर्मन जे आहे ना ते अनेक पटींनी सामर्थ्यशाली असतं. टू बी ऑर नॉट टू बी, चल आपल्याला हे करायचं आहे, आपण ह्याच्यासाठी तयार व्हायला पाहिजे, सक्षम व्हा, कामाला लागा. रोग निर्माणही करतं आणि त्याचं निवारण पण तेच करतं मन. सुश्रुत आचार्य जे आहेत ना, आयुर्वेदिक आचार्य, त्यांच्या मते मुलाला डोहाळे लागणं म्हणजे मुलाच्या मनात अपेक्षा निर्माण होते आणि ती जी अपेक्षा निर्माण होते ती आईकडे ट्रान्सफर होते आणि मग ती आई व्यक्त करते. म्हणजे आईच्या गर्भात असतानाही मुलाला मन असतं. मानवी शरीरातलं जे न दिसणारं पण असणारं असं जे मन आहे ते त्या देहावर आणि बाकी त्याच्या व्यवहारावरती आधी सत्ता गाजवतं. खरोखर आहे, मनाने सांगितलं हे कर की आपण करतो. त्याचा वाईटचा चांगल्याचा विचार करायला तेव्हा आपल्याला सवड नसते. जन्मलेल्या प्रत्येक जीवाला काही ना काहीतरी त्रास असतो, आधिव्याधी, जे योगवशिष्ठामध्ये म्हटले तसं. आणि त्याच्यावर मात करायला, पुढे सरकायला ते मनच कारणीभूत असतं. ते आपल्या शरीराला आज्ञा देतं की तू आता हे कर. मनाचं आणि शरीराचं ना अतूट नातं आहे. काही बोलून दाखवलं नाही किंवा म्हणजे मन अस्तित्वातच नाही आहे ना आपल्या काही याच्या दृष्टीने. पॅथीज ज्या आहेत ना आपल्या, त्याच्यात मन अस्तित्वातच नाही आहे. पण मन अस्तित्वात आहे, कारण मनावरती आणि मनाच्यासाठी बरंच काव्य आपल्या नवोदित आणि जुन्या कवींनी लिहिलेलं आहे. मन रे तुका हे ना धीर धरे, तिथपासून ते मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, दुखी मन मेरे सुन मेरा कहना, जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना. आपल्यालाही हेच लागू होतं आहे ना, आपल्याला जिथून ज्या परिस्थितीतून बाहेर पडायचं आहे म्हणून आपण हे सगळे खटाटोप करतो आहे. मनाच्या धुंदीत लहरीत येना, ही सगळी जी झाली मनाची अवस्था आत्ताच्या नवोदित कवींनी लिहिलेली. पण आपली संत मंडळी याच्यात काही कमी नाही आहेत. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, बहिणाबाई आणि बाकी सगळ्यांच्याही कुठेतरी कुठल्या तरी काव्यात तरी मन हा विषय एकदा तरी त्यांनी वापरलेला, म्हणजे त्याच्यावरती काम केलेलं आहे. आणि सगळ्यात मोठं जे मनावरती लिखाण केलेलं आहे ते आपले संत कवी रामदास स्वामी. त्यांनी मनाच्याबद्दल श्लोकरूपी काव्य लिहिलं आहे. 205 श्लोक आहेत त्याच्यात. सगळ्या प्रकारचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळा उहापोह त्यांनी ह्याच्यात केलेला आहे आणि ते काव्य अजरामर आहे. मला नाही वाटत कुठल्या बाकी संत मांदियाळीत असं एवढं मोठं काव्य झालं आहे 205 श्लोकांचं. तर त्याच्यामध्ये त्यांनी असा उहापोह बाकी जो केला आहे त्याच्याशिवाय त्यांना एक प्रश्न पडतो तिथे मनाच्या बाबतीत. काय असावा बरं तो प्रश्न? जगी सर्व सुखी असा कोण आहे,
विचारे मना तूच शोधूनी पाहे. हा शोध निरंतर चालू आहे, निरंतर चालू राहील. जोपर्यंत मनुष्य प्राणी आहे, त्याच्यात मन आहे, तोपर्यंत हा शोध निरंतर चालू राहील. अशी या मनाची ख्याती. पटतंय तुम्हाला सगळं हे? एवढंसं मन आहे जे शरीरात आहे, एक्झिस्ट करतं, पण दिसत नाही. आणि ते सगळ्या शरीरावर आधिसत्ता गाजवतं. त्याच्याच सगळ्या सूचनांप्रमाणे जगराहाटी चालते आहे. प्रत्येकाच्या मनात कोणाचं चांगलं असतं, कोणाचं खडूस असतं, काही त्रास असतो त्यांना. असं काही जे आहे त्याप्रमाणे जगराहाटी चालते आहे. मला वाटतं सगळ्यांना पटलं आहे आणि आपण याच्यावरती आपल्या आपल्या मनावर तरी काम करणार आहोत. त्याला मनसुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची. त्याला पॉझिटिव्ह करून आपण जगात एक चांगली व्यक्ती म्हणून वावरण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार. मला वाटतं तुम्हाला तुमच्या मनावर काम करायला संधी मिळू देत, मलाही मिळू देत. धन्यवाद.